ज्ञानदेव तुकाराम अवचट भरत संगी वायू लागतांगी अंगत्व विसरलो निजांगी स्पर्शतांगी प्रेमे वायू आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले या शरीरात कोणता भरताच्या अंगावरला वारा माझ्या अंगाला लागला मला वाटलं राम इथं आला कोण बोलायले कशा करता बोलायले एवढंच लक्षात घ्या भरताच्या प्रेमामध्ये मात्र भुलले राम म्हणून राहिले भरत प्रेम मनी बनले संकल्प विकल्प मुकले चंचलत्व अर्पले निश्चळ झाले प्रेम भावे अरे माझं मन बुद्धी चित्त सगळं तिथे असतं राममय झालं आणि राम झाल्यामुळं माझी गती मावळ्या गेली मिलिंद नाटवे देह गे भान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपण मज कपिसी कपिपण नाटवे भरताचं प्रेम पाहिलं पण मी भरत म्हणून पाहिला नाही पाहताना मी राम म्हणून भरत पाहिला आणि त्यामुळं माझी बुद्धी लीन झाली का आता भरताला भरत पण आठवना मला मारू मी मारू ते मला आठवना असं आठवण पुढे नाही म्हणायचं भरत आकर्षिली वृत्ती मावळली उभे स्फूर्ती कायचा राम कायचा मारुती उर्मिला पती स्मरे कोण असू द्या ते काय म्हणले जैसा राम तैसा भरत आता जसं रामाचा भरताचा आता उर्मिला पती म्हणजे लक्ष्मणाची आठवण दोघांना राहिली का भरताला तर माहीतच नव्हतं पण मारुती भुललो ऐसा गोविंदा सर्व शक्ती मर्कटने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती क्षमानी स्थिती मज करे मला क्षमा करा का मी मरकट खाली की पाले झाडाचा पाला मला त्याची आकलच नाही शांत पण नाही म्हणून बोललो क्षमा करा म्हणून घातले लोटा मन सुदृढ माता दविले चरण मज क्षमा करे रघुनंदन अविवेकी अविवेकी होते पण कसे ज्ञान मिळून निघावा गोविंद गा याप्रमाणे ते ज्ञान होतं अन्य नव्हते पामर नव्हते पण म्हणत होते मला क्षमा करा मी अविवेकी आहे ऐकता कपीचे वचन तडस्त झाला रघुनंदना रामी नाटवे रामपण भरत संपूर्ण कोंदला पण नवल केवढे बघा आता इथं झालं भरताची माहिती मला उशीर लागला हे सांगत होते रामाला पण भरताची कथा ऐकून राम बोललो प्रेमे बुडला रघुनाथ पुढे लेके भरत उठून आणि उदावत प्रेमात मुक्त भरतात फक्त भरताची वार्ता कथा सांगितली कानीची पेरीचे अंडोळाते ही सगळ्याला पाठ आहे आता भरत म्हणून मारुतीला राम भेटायला उठले मज लागी कष्टलासी व्रते तपेसायसी उग्र कर्मे आचरलासी उपवासी मज लागी माझ्या करता एवढं वर्त केलं सोय कसा काय वडवल्यास संदेश होऊन काय राहिला का बाबा असं केलं राम मारुतीला भरत समजून बोलायला उठी दोघे करू भोजन सुंदर चक्रस्य राजांना सांडिले वल्कला भरण करी परिधान दिव्य भुलल्यावर असं होते रामाकडे ह्या गोष्टी होत्या का ते का म्हणले उठी ए भरता उठ सगळ्या स्नान करू सर्वसारखं भोजन करू रामाला खायला मिळत होतं 14 वर्ष अन्न खाल्लं होतं का पण इथं म्हणाले आंघोळ कर नवे कपडे घाल अलंकार घाल आणि सर्वसाचं भोजन करू प्रेमात भुलल्यामुळे असं तरी अभंगे मर्जान सोडी जटाचे बंधन रत्नाकाचित मुकुटाभरण सुंदर भूषण अंगीकारी चांगल्या प्रकारची तेल लावा सामन्याला हे का नाही सगळ्या सामन्याचं नावं सांगायचं का इथं वेळ नाही ना मग असं करून सर्वसाचं भोजन आहे आणि शिवण 2 जण करू म्हणायचे भरत भावे कपिसी रामालिनी हृदय श्री कदांगल सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी न माझ्या भरता म्हणून लोक म्हणू लागले वानर म्हणजे हमने एकन राम एकन बोलायला ते वेगळंच आलिंगन दिले काय झालं यांचं जुगपती सगळा वंडर नव्य झाले मूर्त्या पन्न भरत प्रेम आता आपल्या इथले माणसं सगळे असतात
किती वेळ राहिला आणि किती वेळ राहिला एवढं लक्षात आहे का नाही, किती वेळ राहिला किती वेळ राहिला. पण ते भुलले, त्यांचं आले म्हणाल की राम ज्याला भुलतो तो भरत कसा असं. सकळा टकमक झाली शब्दासी कृपे बळी भरत प्रेमे उलट थली समाधी लागली सर्वांसी. सगळ्या समाधी लागली हो, कयाची टकमक टकमक बघू लागली. राम ज्याला देव ज्याला भुलतो तो भरत कसाच असा. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित्त सत्वावस्था गिळो निलेत काय बोलत रामासे. भक्तीमध्ये भक्त भुलतात, भक्तीमध्ये भक्त भुलतात, पण जे लोभी भक्त असतात ते भुलत नसतात. ज्यांना सत्व अवस्था गेलेली होती आणि रावण गेल्यावर मला राज्य मिळणार आहे म्हणून तो विभीषण सावध होता आणि तो म्हणाला रामा ओ रामा तो भरत नाही हनुमी आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वाचक मारुती ढाकणे सूचक हरिभक्त पारायण गुट्टे महाराज.